नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय जगातल्या मोठ्या 3 बातम्या आपण बघणार आहोत. एकीकडे निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि काय काय घडतंय तर राज्यातल्या 3 बातम्या आहेत. आदित्य ठाकरे निवडणूक रिंगणात उतरणार आहे. या बातमीला सकाळपासून उधाण आलेलं होतं, पण ते कुठलीही निवडणूक लढवणार नाहीत हे आता मातोश्रीकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. निवडणूक प्रचाराचे ते प्रमुख ब्रँड अँबॅसेडर असणार आहेत. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी शरद पवार यांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. आणि तिसरी महत्त्वाची बातमी ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेले आहे ती म्हणजे सुजय विखे पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी शक्यता वर्तवली जाते. आणि आत्ताची जी माहिती मिळते त्यानुसार ते गिरीश महाजन यांच्या घरी पोहोचलेत अशी देखील माहिती कळते. या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या आता आपण बघतो आहोत. बातम्या विस्तारानं आपण बघणार आहोत. सुजय विखे पाटील काही वेळातच भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि अशी माहिती कळते. त्यानुसार गिरीश महाजन यांच्या घरी सुजय विखे पाटील पोहोचलेत आणि त्यांच्यासोबत सुजय काही वेळातच वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री आणि महाजनांच्या उपस्थितीत ते भाजपत प्रवेश करतील अशी शक्यता आहे. गरवारे क्लब हाऊस इथे सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं देखील म्हटलं जात आहे. आताच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघितल्या. या 3 राजकीय घडामोडींमधली पहिली बातमी जी आपण विस्तारानं बघतोय त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री आणि महाजन गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा एक महत्त्वाचा बदल असणार आहे. कारण विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते पुत्र आहेत. काही वेळापूर्वी आपण त्यांच्या आई शालिनीताईंची देखील प्रतिक्रिया ऐकलेली होती. एकूणच राजकारणातली एक महत्त्वाची घडामोड म्हणूनच याकडे बघायला हवं. गिरीश महाजन यांच्या घरी ते दाखल झाल्याचं कळतंय आणि काही वेळानंतर गिरीश महाजन यांच्यासोबत सुजय विखे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेतील अशी माहिती कळतेय. आणि गरवारे क्लब हाऊस इथे सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं देखील कळतंय. त्याआधी त्यांनी नगरमधल्या त्यांच्या कार्यकर्त्यांशी देखील बातचीत केलेली होती. नैतिकतेच्या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटील आपल्या पदाचा राजीनामा देतील असं म्हटलं जात होतं, पण आपण राजीनामा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्यांनी म्हटलेलं होतं की याबद्दलची आपण हायकमांडला माहिती दिलेली आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आणि सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत आणि राजकीय क्षेत्रातली महाराष्ट्राची एक महत्त्वाची घडामोड म्हणूनच याकडे पाहायला हवं. विवेक, कधीपर्यंत हा प्रवेश आणि त्या पार्श्वभूमीवर काय काय घडामोडी सध्या घडतायत? रेणुका, सुजय विखे पाटील हे आता गिरीश महाजन यांचा जो शासकीय बंगला आहे शिवनेरी तिथं पोहोचलेले आहेत. त्याबरोबरच नगरमधले भारतीय जनता पक्षाचे इतर जे आमदार आहेत शिवाजी कर्डिले किंवा भानुदास मुरकुटे हे देखील इथं पोहोचलेले आहेत. काही वेळातच सुजय विखे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला इथं जातील आणि त्यानंतर वानखेड स्टेडियम इथं असलेल्या गरवारे क्लबमध्ये त्यांचा पक्षात प्रवेश होईल. सागर, आपण बघतोय की खूप मोठी राजकीय घडामोड होतीये. सुजय विखे पाटील राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवणार की भाजपमध्ये राहणार, अखेर ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे आपण गेल्या अनेक काळापासून सांगत होतो, तेच खरं ठरतंय. काय सांगशील? काही क्षणातच पुढच्या सुजय विखे यांचा अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश होतोय. फार मोठी घडामोड आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. याचं कारण आहे की विखे पाटील कुटुंबीय हे पूर्ण सहकारातलं मोठं मानलं जातं. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र जे आणि उत्तर महाराष्ट्र याशी कनेक्टेड असा नगर हा जिल्हा आहे आणि या नगर जिल्ह्यामध्ये उमेदवार लार्जर अशा स्वरूपातला तरुण उमेदवार जर भाजपाच्या हाताशी येत असेल तर पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी घडतील असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विखे पाटील यांचा मुलगा आहे, विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचा सुजय हा मुलगा आहे. त्यामुळे भविष्यात जर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा वेगळा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटायला नकोय. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा दिवस असेल, कारण की राज्याचा विरोधी पक्षनेता तोही काँग्रेसचा यांना थेट भाजपामध्ये प्रवेश करून आणणं फार मोठी गोष्ट होणार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये एकतर मराठा चेहरा, दुसरी गोष्ट सहकारातला चेहरा आणि विशेष म्हणजे काँग्रेसचा सगळ्यात मोठा चेहरा जर भाजपाच्या हाताशी येत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक राजकीय निर्णय पुढच्या काळामध्ये महत्त्वाचे ठरतील असं म्हटलं जातं. सागर, आपण पाहिलं तर 2005 मध्ये नारायण राणे हे विरोधी पक्षनेते होते शिवसेनेतले. ते नंतर काँग्रेसमध्ये गेले, सत्ताधारी पक्षामध्ये गेले. शिवसेनेला अनेक काळ ह्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागले होते. तुला असं वाटतंय की जर उद्या राधाकृष्ण विखे पाटील आता जरी ते म्हणत असले की मी काँग्रेसमध्ये आहे, पण भविष्यात जरी ते समजा भाजपमध्ये आले, दीर्घकाळ काँग्रेसला याचे परिणाम भोगावे लागतील? जर एक गोष्ट पाहायला हवी आहे, गेल्या
आघाडीची ज्यावेळेस चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची, याच्यामध्ये सगळ्यात जास्त हतबलता काँग्रेस पक्षाची दिसून येते. एका बाजूला तुम्हाला नगरसारखी जागा राष्ट्रवादीच्या ताब्यातून घेता येत नाही आहे, दुसऱ्या बाजूला कुठे ना कुठेतरी विरोधी पक्ष नेत्यांचा मुलगा थेट भाजपात जातोय, ही फार मोठी गोष्ट आहे. कदाचित राज्यातले प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर देखील पुढच्या काळामध्ये ब्लेम होईल या सगळ्या घडामोडींमुळे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामधील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत कलह समोर उघड पद्धतीने दिसून येईल आणि याचा फटका काँग्रेसला दिसेल. अशी एक राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधी संख्या ही काँग्रेसपेक्षा कमी राहील की काय अशी चर्चा होती. पण आत्ता जे काही घडामोडी घडत आहेत अशा अनुषंगाने राष्ट्रवादी ही काँग्रेसपेक्षा लोकसभेच्या निवडणुकीत परफॉर्म चांगला देईल. तर कदाचित असं जर झालं तर मात्र काँग्रेसचं राज्याचं जे नेतृत्व आहे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. आणि विखे पाटील सरकार सागर, मला विचारायचं की गेल्या काही काळामध्ये राहुल गांधी हे देखील राज्यातलं काँग्रेसचं जे नेतृत्व आहे, राज्यात ज्या काही घडामोडी चालल्यात त्याच्यावर खूप नाराज आहेत असं म्हटलं जात होतं. कारण ते म्हणतात की तुम्ही आपले मतदारसंघ पक्के केलेत पण पक्षाची म्हणून स्थिती ही काही बरी नाही आहे. मल्लिकार्जुन खरगेने देखील अशाच पद्धतीचे स्ट्रिक्चर्स पास केले. तुला वाटतं की या गोष्टीचा निश्चितपणे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कामगिरीवर परिणाम होईल? हा परिणाम किती होईल हे पाहावं लागणार आहे. पण मुळात अशा अनेक घडामोडी ज्यावेळेस घडतात की राज्यातल्या विरोधी पक्ष नेत्याच्याच मुलाला काँग्रेसच का मिळत नाही, दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचा पार्थची उमेदवारी स्पष्ट पद्धतीने क्लिअर झालेली मावळची, तर मग कुठे ना कुठेतरी हा दुजाभाव समोरासमोर जरी दिसत नसला तरी एक पद्धतीने राजकीय कलह जो म्हणतो काँग्रेस पक्षांतर्गत की जर विरोधी पक्ष नेत्याच्या मुलाला जर न्याय मिळत नसेल, जर त्यांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य काँग्रेसचं काय होईल असा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. कदाचित काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा, काँग्रेसच्या जे इतर इच्छुक आहेत त्यांचं देखील मनोबल कुठे ना कुठेतरी खच्चीकरण होईल आणि याचा फटका ओव्हरऑल काँग्रेसला बसेल असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. आणि याचा निश्चितच फायदा जेव्हा विरोधी पक्ष कमकुवत असतो तेव्हा त्याचा फायदा निश्चितपणे सत्ताधाऱ्यांना होत असतो. कारण एक तर युती झालेली आहे आणि त्यानंतर विरोधी पक्ष अशा पद्धतीने कमकुवत झाला असेल तर निश्चितपणे सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा होईल असं चित्र दिसतंय. एका बाजूला जर पाहिलं तर राष्ट्रवादी किती जरी सांगत असली तर खरंच सभागृहामध्ये किती आक्रमक होते असा एक मुद्दा येतो. दुसरी गोष्ट, जर विखे पाटील यांच्यासारखा, मी तेच सांगतोय की मराठा चेहरा असणारा, जिथे नगर या भागामध्ये फक्त नगर लोकसभा मतदारसंघ जर सोडला तर अन्य ठिकाणी भाजपाचं तसं फारसं वर्चस्व नाही आहे. सहकार आणि साखर कारखाने यांचं प्राबल्य या भागामध्ये अधिक आहे. तिथे जे विद्यमान पालकमंत्री आहेत राम शिंदे हे फारसे परफॉर्म करतील असं दिसलं नाही आहे. कारण की गेल्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, अण्णा हजारांचं आंदोलन असेल, हे नगरसारख्या केंद्रस्थळी मेन होतं. आणि या ठिकाणी कुठे ना कुठेतरी भाजपला कमकुवत स्वतःचा भाग आहे की काय असं वाटलं. कारण की हे जर आंदोलनं कुठे ना कुठेतरी सरकारची कोंडी करणारी ठरली. कदाचित भविष्यामध्ये विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील जर भाजपमध्ये येतात तर अर्थात याचा फार मोठा फायदा भाजपाला होईल असं म्हणलं तर वागून नाही ठरणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये राधाकृष्ण विखे पाटील किंवा पूर्ण विखे पाटील कुटुंबीय हे वेगवेगळ्या कला असतात निवडणुकीमध्ये करण्याच्या, त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. जसं शरद पवारांविषयी म्हटलं जातं किंवा विखे पाटलांविषयी म्हटलं जातं, उमेदवार जिंकून देण्यापेक्षा उमेदवार पाडण्यामध्ये सगळ्यात जास्त माहिर व्हॅल्यू त्यांची आहे. आणि त्यामुळेच काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसेल आणि भारतीय जनता पक्ष आणि युती यांना राज्यात कदाचित राजकीय लाभ या येत्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल असंच आता एकंदरीत सध्याच्या परिस्थितीने वाटतंय. रेणुका.